चषक आणू श्री चषक आणू श्री चषक. यूट्यूबच्या माध्यमातून जुळलेले प्रेक्षक आपली दिलगिरी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं माईकचा जो आवाज होता तो म्यूट होता, कारण लाईव्हला आवाज येत नव्हता. आपण सामाजिक भान राखले. हे जे स्टेडियम आहे ते वैकुंठधाम परिसरामध्ये आहे आणि त्या परिसरामध्ये आज सामाजिक भान ठेवत असताना आपण 15 ते 20 मिनिट यूट्यूबचा आवाज म्यूट केला होता. तर आता इथून पुढे यूट्यूबच्या माध्यमातून आपली सेवा केली जाईल कॉमेंट्रीच्या माध्यमातून. धावफलकावरती जाऊया आपण. धावफलकावरती 33 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी झाली सुशांत शिंदे यांच्या माध्यमातून. त्यानंतर वीरेन न्यायनीते यांनी कमबॅक केलं आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये केवळ 5च धावा अजित यांनी खर्च केल्या आणि एक महत्त्वाची विकेट टिपली. 3 षटकांचा संपलाय खेळ. 33 धावा धावफलकावरती. अजून येणारे बॉल 12. एका बाजूला सातारा तालुक्यातील नांदगाव हा संघ, तर दुसऱ्या बाजूला वाई तालुक्यातील धोम पुनर्वसन. एक मिनिट मॅच थांबवा. धोम पुनर्वसन संघ कॅप्टन, काय अडचण आहे? लगेच बॉक्स मध्ये या. सरांशी बोला. अंपायरशी बोला. चला. इथून पुढं सगळ्या टीम्स नोंद घ्या. प्लेइंग 11 मैदानाच्या आतमध्ये दाखवणं बंधनकारक आहे. प्लेइंग 11 दाखवा आणि त्यानंतर मॅच स्टार्ट होणार आहे.
चला हॅलो हॅलो स्पीड घ्या. हॅलो 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 हॅलो. चला जाऊया मैदानामध्ये. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगली. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला थांबवलं जात आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केलाय ट्राय. बॉलिंग ट्रॅक वरती वीरेन आहे. छोटा पॅकेट बडा धमाका यंग टॅलेंट. यानंतर इथून पुढे टॉस करत असताना प्लेइंग 11 समोर दाखवली जाईल. प्लेइंग 11 रेडी असेल टॉस करत असताना. नंतर मॅच चालू झाल्यानंतर कोणतंही ऑब्जेक्शन चालणार नाही. नोंद घ्या. पुन्हा एकदा काय लाजवाब बॉल हाताळला यार. टप्पा पडतोय. बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. फिरकीचा जादूगार वीरेन न्यायनीते. जबरदस्त बॉलिंग पाहिला मी ते मैदानामध्ये. दोन्ही बाजूला बॉल टर्न करण्याची कला अवगत असणारा यंग टॅलेंट अपकमिंग स्टार प्लेअर फ्रॉम नांदगाव सातारा. या खेळाडून संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं नाव कोरलंय. यावेळेस इन स्विंगर. टप्पा पडतोय आतल्या बाजूला वळण. त्यानंतर मिसफील्ड थोडी त्यानं आणि धाव फलकावरती 2 धावा ऍड होत आहेत. 2 के 7 कहाणी आगे. 2 धावांच्या मदतीनं 38 धावा स्कोरबोर्ड वरती. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. जबरदस्त बॉल आणि षटक क्रमांक 4चा खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस 41 धावा, 41 रन्स. इथून पुढे फक्त स्कोर अपडेट केला जाईल. स्कोर फक्त सांगितला जाईल. कॉमेंट्री यूट्यूबच्या माध्यमातून 10 ते 15 मिनिटं बंद राहील.
पाच षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती 53 धावा. मॅच जिंकण्यासाठी टीम परी 11 नांदगाव या संघाला बनवाव्या लागतील 54 धावा. 30 बॉल आणि 54 धावा असं समीकरण असणार आहे. जबरदस्त मॅच, सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. एका बाजूला नांदगाव हा संघ आहे जो सातारा तालुक्यातला संघ, तर दुसऱ्या बाजूला वाई तालुक्यातील धोम पुनर्वसन हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 30 बॉल आणि 54 ची गरज. मंडप डेकोरेटर्स आपल्याला विनंती आहे, आपण आवाज जो आहे तो वाढवून सहकार्य करा. आपण सामाजिक भान राखलेलं आहे. आता इथून पुढे कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज जो आहे तो करण्याचा आवाज ऑन करा ही विनंती आहे. चला यानंतर च्या मॅचचा टॉस करूया आपण. टीम ओझरडे आणि टीम धनगरवाडी लगेच कॉम्बॉक्स मध्ये या टॉस साठी. टीम ओझरडे आणि टीम धनगरवाडी लास्ट कॉल असेल. धनगरवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. ओझरडे टीम कॅप्टन सागर शेठ यादव मित्र समूह धनगरवाडी हा संघ उपस्थित आहेत. निलेशजी माने सर या ठिकाणी, अनिलजी माने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबतच मल्हार स्पोर्ट्सचे सर्व माणिकराव पाटोळे उपस्थित झालेत. आसिफ असेल आणि या सर्वच खेळाडू आपलं मनापासून स्वागत आहे. तर समोर ओझरडे टीम आकाश फरांदे, चला निखिल तांगडे उपस्थित झालेत. चला आपण दोन्ही टीम्सला विनंती साठी या आणि चला मैदानामध्ये टीम धोम पुनर्वसन मित्रांनो आपण या आणि टीम लोणंद माफ करा नांदगाव, चला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपण टॉस करूया. मॅच क्रमांक आता 3 चा टॉस होतोय, तुम्ही पाहताय. अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4. एका बाजूला धनगरवाडी आहे तर एका बाजूला ओझरडे वॉरियर्स अशी मॅच होणार आहे. थँक्यू. आणि आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणीचे एक सिनियर प्लेअर दिनू भाऊ यांच्या शुभासे टॉस केला जाईल आणि त्यांचं एक चांगलं योगदान जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी या टीमसाठी आहे. बऱ्याचशा एंट्रीज त्यांनी त्या टीमसाठी केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर या ग्राउंडसाठी त्यांचं चांगलं योगदान आहे. हे ग्राउंड बनवण्यामध्ये कोण मागणार? हेड आणि टेल तुम्हाला मागायचं आहे. ओके, टीम ओझरडे वॉरियर्स नाणेफेकीच्या कौलचा आवाजाने आपण काही स्पिन करूया. हेड इज अ कॉल आणि हेड इट इज. ओझरडे वॉरियर्सने टॉस जिंकलाय. निखिल टॉस जिंकताय, काय घेताय? सर आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग करा. एक गाव 11चा हा आजचा हाफ आहे. अनुश्री चषक राजू शेठ शिर्के यांचं आयोजन आहे. प्रत्येक टीमला टी शर्ट्स आहेत. लाखांची पारितोषिक. आपल्या भावना कशा आहेत? राजू शेठ शिर्के यांनी दरवर्षी टुर्नामेंट चांगल्याच भरवल्यात. या वर्षी पण त्यांनी अतिशय उत्तम असं
टुर्नामेंट भरवले आहेत त्यांनी, त्यामुळे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. टीम धनगरवाडीने पाठीमागची सोमवारी क्रिकेट स्पर्धा जिंकलेली आहे, बावधनगावची होती. टॉस जिंकला असं काय घेतलं असं? आम्ही पण फिल्डिंगच केली असती, कारण आमचे बॉलर आणि बॅट्समन पण चांगले आहेत. परंतु आता बॅटिंग करायची आहे, काय रूपरेषा आहे? काय आसिफ आहे, ओमकार आहे, अशी म्हणजे चांगले प्लेअर आहेत आमचे, करतील बॅटिंग. म्हणजे सुरुवातीच्या खेळाडूंवरती तुमचा फार मोठा दारोमदार आहे. जिल्हा सातारा, तालुका वाई आणि पसरणी गावामध्ये अनुश्री चषक राजू शेठ शिर्के यांची कन्या आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे, तर आपला अभिप्राय कसा आहे? नाही, राजू शेठ शिर्के यांचं जी मी एक क्लिप बघितली, जे हे ग्राउंड बनवायचं म्हणलं तर म्हणजे नाही का, ज्याला क्रिकेटची हे आहे, म्हणजे नाही, ज्याला क्रिकेटचं प्रेम आहे जास्त, तो काही पण करून ती ग्राउंड, आणि त्यांच्या रक्तात क्रिकेट आहे, त्यामुळे त्यांच्या मुलीला पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ग्राउंड म्हणजे मी ह्या ग्राउंडसाठी खेळायला आलो, म्हणजे बक्षीस नाही का, आम्हाला बक्षिसाचं म्हणजे हे नाही करायचं, आम्हाला इथं खेळायचं होतं, कारण ग्राउंड ही एक नंबर आहे. क्या बात आहे. निश्चित धनगरवाडी या टीमच्या संघनायकांनी सांगितलं की या मैदानावरती येऊन आम्हाला फक्त खेळायचं आहे, आणि टीम वॉरियर्स तुम्हाला शुभेच्छा आहेत. टॉस झालेला आहे, टीम ओझरडे वॉरियर्स या टीमने टॉस जिंकलाय. त्यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः बॉलिंग करतोय आणि धनगरवाडी या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. वळ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया सातारा ग्रामीण टेनिसचा आणि वाईचा, अर्थात मराठीतला एक चांगला आवाज अनिकेतजी कामटे सरांचा. धन्यवाद सर. चला मॅच स्टार्ट करून घेऊया आपण. महत्वाची मॅच आहे. एका बाजूला टीम नांदगाव तर दुसऱ्या बाजूला टीम आहे धूम पुनर्वसन. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगली आहे. चला स्पीड घ्या. आता काय झालं परत? काय झालं परत? परत ऑब्जेक्शन. मॅच स्टार्ट होते. एका बाजूला नांदगाव टीम आहे परी 11 तर दुसऱ्या बाजूला टीम आहे धूम पुनर्वसन. स्ट्रायकिंग एंड वरती आवी देशमुख तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती खेळाडू आहेत निखिल. या दोघांची जोडी 54 धावांचं लक्ष आहे. 30 बॉल आणि 54 बॉलिंग ट्रॅक वरती सोमनाथ मांढरे पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. आज जो क्वार्टर फायनल मध्ये विजेता संघ असेल त्या संघाला उद्याच्या दिवसामध्ये 4 वाजता या ग्राउंडवरती येणं बंधनकारक आहे. आवी देशमुख स्ट्रायकिंग एंड वरती आहे प्लेअर फ्रॉम नांदगाव आणि या खेळाडूसाठी कॅश प्राइज येत आहे. या खेळाडूने जर 3 षटकार खेळले तर अनिल माने धनगरवाडी यांच्याकडून 1001 रुपयांचा कॅश प्राइज आहे. षटक क्रमांक 1 सोमा मांढरे बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म अराउंड द विकेट. पॉवर प्लेची ओव्हर. पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. मिड विकेट रिजन मध्ये मिड विकेटच्या पलीकडे सिक्सर. पहिल्याच बॉल वरती आसमानी फटका. जबरदस्त प्रहार. षटकार. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरली
पहिल्याच बॉलवरती आगाज केला आवी देशमुख. या खेळाडूचा विचार केला ना, सातत्यपूर्व ग्रामीण टेनिस प्रीमियर लीग गाजवत असणारा खेळाडू, STPL सारख्या मोठ्या स्पर्धा देखील खेळलेला आहे आणि नांदगाव टीम साठी तारणहार म्हणून भूमिका बजावत असतो. समोर धोम पुनर्वसन संघाचा विचार केला तर धोम पुनर्वसन संघासाठी ही विकेट महत्वाची आहे. धाव फलकावरती 6 धावा, 54चं लक्ष आहे. पॉवर प्लेचे ओव्हर प्लेस केल्या, फक्त दिशा दाखवली. थर्ड त्या ठिकाणी फर्स्ट स्लिप आहे आणि स्लिप मध्ये बॉल फील्ड केला जाईल. एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभवी खेळाडू आहेत. अनेक स्पर्धा याही खेळाडूंनी गाजवलेल्या आहेत आणि स्लिप मध्ये उभे राहिलेत आणि चांगल्या पद्धतीने बॉल फील्ड केला जातोय. हो, या वेळेस बॉल हवेमध्ये खेळला, गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल वन बाउन्स निघाला सीमारेषा ओलांडून. आवी देशमुखचा वार, मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार चौकार. तीन बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती 10 धावा आहेत. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक, रिक्वायर्ड रन रेट 9.78 आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बराच काळ उभे आहेत, जे एन्जॉय करतायत आवी यांची बॅटिंग. 3 बॉलमध्ये 10 धावा बनवलेत आवी यांनी. 1 षटकार आणि एकाच चौकाराच्या मदतीनं 54चं लक्ष. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आवी देशमुख जबरदस्त आणि लाजवाब कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. 27 बॉल डायरेक्ट 44 धावांची गरज आहे आणि आता धोम पुनर्वसन संघाला विकेटच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे. एका बाजूला सेनापती अर्थात कॅप्टन सुशांत शिंदे, हाही खेळाडू सहजासहजी हार न मानणारा खेळाडू म्हणून आपण पाहतो. समोर आवी देशमुख गेल तितकाच तगडा खेळाडू आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. यावेळेस अनिश्चित टप्पा, खाली राहिला बॉल, टप्पा पडला आणि थोडासा खाली राहतो. डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. अप्रतिम बॉलिंग पहिला मिळाली. खऱ्या अर्थानं एक गुडलँड स्पॉट वरचे पिचिंग झालेले बॉल या ग्राउंड वरती निश्चित गोलंदाजांसाठी प्रभावित करणारे बॉल आहेत, परंतु जे समोरचे बॉल आहेत, ओव्हर पिच बॉल आहेत, त्या बॉलवरती समाचार घेतला जातोय. शॉर्ट पिचला इथं थारा नाहीये. स्टेप आउट झाले. फुल टॉस बॉल आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न, गौरव पोळ अगदी चित्त्याच्या वेगानं, वाऱ्याच्या वेगानं बॉल पर्यंत पोहोचले. वन बाउन्स बॉल फील्ड केला जातोय. क्षेत्ररक्षणासाठी जाणले जाणारे खेळाडू, खास वाई प्रीमियर लीग मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये कॅचेस आणि फिल्डिंग करण्यासाठी अतिशय चांगली बोली लागणारे खेळाडू म्हणून गौरव पोळ यांच्याकडे पाहिलं जातं. 5 बॉलचा खेळ संपला. 11 धावा धाव फलकावरती. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट पॉवर प्लेज ओव्हर. ऑन साइडला स्ट्रोक खेळला जातोय 30 यार्ड सर्कल मध्ये. बारा धावा धाव फलकावरती एका षटकाच्या अखेरीस. बारा धावा धाव फलकावरती आहेत षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर. आणि आता इथून पुढे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहेत सुशांत. चला स्पीडअप घ्या.
ओ डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल येतोय. सुशांत शिंदे वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात आणि या खेळाडूनं 6 बॉल 8 ची मॅच डिफेंड केलेली आहे. 3 धावांनी मॅच जिंकली मुंबई परिसरामध्ये. त्याचमुळं षटक क्रमांक 2 वरती विशेष लक्ष असणार आहे. अप्रतिम मॅच मैदानामध्ये रंगते. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी मॅच आहे. दोन्ही संघ तगडे, दोन्ही संघांमध्ये ताकद आहे, काबिलियत आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक येईल का? वन बाउन्स बॉल फील करण्याचा प्रयत्न. दोन धावांच्या मदतीने धावफलकाला आकार येतोय. स्कोर बोर्ड वरती लागतायत टोटल 14 धावा विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. मिस टाइम स्ट्रोक होतोय. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल आणि एका सिंगल वरती थांबवलं जाईल. खोलवर टप्प्याचा बॉल, त्यानंतर हिट करण्याचा प्रयत्न. याही वेळेस लाजवाब गोलंदाजी, यार अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणि डॉट बॉल येतोय. डॉट बॉल सोने के बराबर. पंधरा धावा स्कोरबोर्ड वरती. या ओव्हरमध्ये केवळ 3च धावा खर्च केलेल्या आहेत 5 बॉल मध्ये. अजूनही शेवटचा बॉल शेष आहे. ओव्हर नंबर 2 चा लास्ट बॉल. बॅकफुट वरती आले, कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीयेत. एक सिंगल मिळेल. 1 के 7 कहाणी आगे. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 16 धावा. या ओव्हरमध्ये कमबॅक जबरदस्त. ओव्हर नंबर 2 मध्ये सुशांत यांच्या माध्यमातून केवळ 4च धावा खर्च केलेल्या आहेत आणि आता रिक्वायर्ड रन रेट आलाय 12.67चा. 54 धावा धावफलकावरती. इथून पुढे इक्वेशन असेल विजयाचं. करंट रन रेट 8चा आहे. इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 38 ची गरज. लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरलीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. येणारे 18 बॉल आणि 38 धावांची गरज आहे. इथून पुढे प्रत्येक बॉल महत्वाचा, प्रत्येक रन महत्वाची. चला, यानंतर धनगरवाडी आणि ओझरडे या दोन्ही संघांनी तयार राहा. 16 धावा धावफलकावरती विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. मॅच इंटरेस्ट घेते.
18 बॉल येणारे 38ची गरज आहे. ही ओव्हर इम्पॉर्टंट ओव्हर. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आहेत सचिन मांढरे. हो यावेळेचा बॉल हा वेगवान आहे. चांगला बॉल, खाली राहणारा बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा अनिश्चित टप्पा आणि त्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि इथं डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल नंतर देखील प्रेशर वाढू शकतं. अवी देशमुख यांचा विचार केला तर अवी यांनी 8 बॉल फेस केलेत, 12 धावा बनवलेल्या आहेत. तर निखिल यांनी 5 बॉल फेस केलेत, 4 धावा बनवलेल्या आहेत. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचलेत, लाजवाब एफर्ट्स घेतले आणि बॉलला थांबवलंय सीमारेषेच्या आतमध्ये. मी म्हणेन चौकारच होता, परंतु अगदी पायाच्या साह्यानं तो बॉल थांबवला आणि धावा वाचवलेल्या आहेत. यानंतरची मॅच देखील तितकीच तगडी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. इथं मात्र दिल गलती कर बैठा. वाईड प्लस विकेट, महत्वाची विकेट येईल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज होईल बाद. अवी देशमुख स्ट्राईक वरती येतील. यानंतरच्या मॅच मध्ये आपण मॅचची चर्चा करूया. आपण धनगरवाडी सागर शेठ यादव मित्र समूह धनगरवाडी कोडोली सातारा, तर दुसऱ्या बाजूला ओझरडे वॉरियर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी सागर शेठ यादव मित्र समूह धनगरवाडी या संघाचा विचार केला तर अनिल मानिया यांची कॅप्टन्सी असेल, आसिफ असेल, ओमकार असेल, माणिक पाटोळे असतील, सुजय या खेळाडूंचा निश्चित लक्ष असेल. तर समोर ओझरडे वॉरियर्स संघासाठी आकाश फरांदे असतील, अमोल कदम असतील, निखिल तांगडे असतील, या सर्वच खेळाडूंकडे निश्चित लक्ष आहे. त्यासोबतच नितीन कदम आणि राकेश हे खेळाडू आपण पाहणार आहोत. एकोणीस धावफलकावरती लॉस ऑफ 1 विकेट. आता इथून पुढे रिक्वायर्ड रन रेट 13.13चा, 16 बॉल येणारे, 35ची गरज. इम्पॉर्टंट मॅच मैदानामध्ये. पुन्हा एकदा वेगवान बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल सोने के बराबर. चांगली गोलंदाजी सचिन मांढरे आपल्या धावाचं वलय निर्माण करत असताना या पसरणीच्या ग्राउंड वरती अनुश्री चषक मध्ये मोठे बडे मंच पे सरपंच बनना चाहते हैं. पंधरा बॉल 35ची गरज. मॅच ऑन. पॉवर प्ले मध्ये निश्चित धावा आल्या, परंतु तदनंतर धावांना रोखण्याचं काम केलं जात आहे. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती लागतील 20 धावा. 54चं लक्ष आहे. सचिन मांढरे एका चांगल्या रिदम मध्ये, एका चांगल्या फॉर्म मध्ये पाहिला मी. त्या 3 बॉल मध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत. तर समोर आवी देखील मोठे स्ट्रोक खेळलेत पहिल्या ओव्हर मध्ये. हा बॉल वेल लेफ्ट केलाय. बॉल सोडून दिला आणि अवांतर धाव येते पंचांच्या जमिनीला समांतर. वाईडची धाव मैदानामध्ये आणि वाईडच्या मदतीने स्कोरबोर्ड वधारतोय. 21 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहेत, परंतु स्ट्रायकिंग एंड वरच्या आवी देशमुख यांच्याकडे लक्ष आहे. या खेळाडूकडे निश्चित क्षमता आहे. प्ले अँड मिस. डॉट बॉल. एक सिंगल डिक्लेरेशन झोन मधली. बावीस धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा येतात, या धावा रोखणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती भाना आहेत, अर्थात सचिन मांढरे. बॅटिंग युनिटमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु बॉलिंग युनिटमध्ये थोडेसे झगडत आहेत. आतापर्यंत 4 एक्स्ट्रा बॉल आलेत, 4 वाईड आलेत. स्कोरबोर्ड वरती 23 धावा लागलेल्या आहेत. हा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये उंच उभा राहिलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आलेत, पकडला जातोय कॅच. भावी देशमुख बॅक टू डग आउट. सेलिब्रेशन पहा.
अप्रतिम विकेट मैदानामध्ये उंच हवेमध्ये बॉल उभा राहिला, अगदी बॅटच्या बॉटमला तो बॉल लागला आणि त्यानंतर डाऊन दी बॉल चांगला कॅच कॅरी करण्यामध्ये यश प्राप्त झालं. महत्वाची विकेट आली. धक्का क्रमांक 2, आवी देशमुख बॅक टू डगआउट. BCC धोम वर्सेस परी 11 नांदगाव असा रंगलेला सामना. यानंतर टीम सागरशेठ यादव मित्र समूह धनगरवाडी आणि टीम ओझरडे वॉरियर्स या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. यानंतरची देखील जबरदस्त लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक सातारा तालुक्यातील संघ आहे टीम धनगरवाडी, तर दुसऱ्या बाजूला वाई तालुक्यातील ओझरडे हा संघ. दोन्ही संघ दिग्गज, दोन्ही संघ तगडे. धनगरवाडी संघाचा विचार केला तर याच तालुक्यामधली बावधनची टुर्नामेंट काळभैरवनाथ चषक आणि या चषकामध्ये प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज जिंकलंय, त्यामुळं तो कॉन्फिडन्स वधारलाय, तो आत्मविश्वास वाढलाय. तर ओझरडे वॉरियर्स संघाचा विचार केला तर पुरेपूर टीम बॅलन्स आहे आजच्या दिवसामध्ये. हो हो हो, जबरदस्त वेगवान बॉल, टो क्रशर यॉर्कर, अगदी बॅट फ्लो होण्याच्या आधीच बॉल यष्ट्यांवरती आदळतोय आणि महत्वाची विकेट मैदानामध्ये. गोल्डन डकचे शिकार रॉयल डकचे शिकार ठरताय वीरेन नायनी. ते स्कोर कार्ड जैसे थे 23 रन्स बोर्ड वरती. अजित बॅटिंग ट्रॅक वरती आहेत. आता इथून पुढे धावफलकाला आकार आणावा लागेल. 11 बॉल येणारे आणि 32 ची गरज आहे. एक वर रन रेट वधारतोय. 11 बॉल येणारे 32 धावांची गरज इथून पुढे. बॉलिंग ट्रॅक वरती गौरव अर्थात गौरव पोळ मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये. हा स्ट्रोक हवेमध्ये क्षेत्ररक्षक येईल का पाहायचंय आणि कॅच या ठिकाणी ड्रॉप होतोय. एक सिंगल दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. 2 धावा नाही चलेगा, इक्का दुक्का अब चाहिए चौका और छक्का. चौकार आणि षटकार खेळावे लागतील. टीम निगडी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. विकी भंडलकर टीम अँड ओव्हरऑल कंपनी आपलं देखील मनापासून स्वागत असेल. अनुश्री चषक 2026 चा एक चांगला थरार आपण अनुभवतोय. जबरदस्त आयोजन आणि राजू शेठ शिर्के यांच्या आयोजनातून साकार होणारी एक चांगली टुर्नामेंट, एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष या टुर्नामेंटकडे लागलंय. हा देखील डॉट बॉल आलाय आणि आता डॉट बॉल आल्यानंतर निश्चित टीम BCC धोम पुनर्वसन संघाचे मनसुबे जे आहेत ते स्पष्ट दिसत आहेत. अगदी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते डगआउटमध्ये. परंतु टीम नांदगाव संघाला मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. या खेळाडूंना बॅट आणि बॉलचा संपर्क करावा लागेल. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स खेळाडू प्रदीप न्यायनी ते आज या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये किंवा आजच्या मॅचमध्ये नाही आहेत आणि त्यांची अनुपस्थिती भासते का? हो, निश्चित भासते. कारण ज्या पद्धतीनं अनुभव आणि अनुभवाची शिदोरी महत्त्वाची असते. तुम्ही कुठल्याही बाजारात जावा, अनुभव विकत घेता येत नाही. किती पैसे मोजले तरी अनुभव विकत घेता येत नाही. त्यासाठी अनेक स्पर्धा खेळाव्या लागतात आणि प्रदीप न्यायनी त्यांनी त्या स्पर्धा खेळल्यात. यावेळेस मिडल केलाय, चांगला स्ट्रोक आहे. षटकाराची गरज होती आणि तो आकाश दाखवलाय. षटकाराच्या मदतीने स्कोर बोर्डला आलाय आकार. धाव फलकावरती लागतायत टीम परी 11 नांदगाव संघाच्या 31 धावा. अशाच पद्धतीचे फटके खेळणं गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे.
अजूनही मॅच कुठेही गेलेली नाहीये. दोन्ही संघांकडे मॅच आहे. हारा वही जो लढा नाही असं म्हटलं जातं. लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाही. केवल आप ही नहीं संघर्ष की कतार में जरा इतिहास पढ़ के देखिए बहुत होने इसका मजा चका है. त्यामुळं लढावं लागेल. 9 बॉल येणारे. हो याही वेळेस गॅप मध्ये स्टोक खेळलाय. षटकारानंतर बॉल 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून आरपार सीमा रेषा पार. चौकार 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावा आलेत आणि परी 11 नांदगाव संघाच्या डगआउट मध्ये देखील उत्साह पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती लागतायत टोटल 35 धावा. धाव फलकावरती आणि आता इथून पुढे येणारे 7 बॉल आणि 19 ची गरज. हा महत्वाचा बॉल टीम परी 11 नांदगाव साठी. 7 बॉल 19 ची गरज आहे. 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावा वसूल केल्या जात आहेत. हा बॉल वरती काय असेल कहाणी. हो या वेळेचा बॉल इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन +1 बाउन्सचा इशारा. 1 फ्रॉम दी ओव्हरचा इशारा. 7 बॉल 18 ची गरज आहे. एका बाजूला परी 11 नांदगाव तर दुसऱ्या बाजूला धोम पुनर्वसन. एका बाजूला सातारा तालुका तर दुसऱ्या बाजूला वाई तालुका. एका बाजूला सुशांत शिंदेची कॅप्टन्सी तर दुसऱ्या बाजूला अवि देशमुखची कॅप्टन्सी. एका बाजूला बॉलर आहेत गौरव तर बॅट्समन आहेत अजय. लास्ट बॉल आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानामध्ये. 4 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 39 धावा. आता इथून पुढे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉलमध्ये 15 ची गरज. येणारी 6 बॉल 15 ची गरज आहे. इम्पॉर्टंट मॅच मैदानामध्ये रंगली. एका बाजूला धोम पुनर्वसन तर दुसऱ्या बाजूला परी 11 नांदगाव. एका बाजूला अवि देशमुख आलेत कॅप्टन्सीच्या भूमिकेमध्ये आणि पाणी आलंय आणि पाणी आल्यानंतर कहाणी मॅचची बदलेल का. समोर धोम पुनर्वसन हा संघ आहे. सुपर क्लासिकल मॅच. 6 बॉल आणि 15 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत दाद्या तर बॅट अजय अजित. 6 बॉल आणि 15 ची गरज आहे. मॅच ऑन दोन्ही संघांसाठी. लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाही. पंखांवरती ठेव विश्वास घे बरारी झोकात. कळू दे त्या वेड्या अवकाशाला तुझी खरी अवकात. इथं मैदानामध्ये चुरस रंगली आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅच में मजा आने वाला आहे. सुशांत शिंदे क्षेत्ररक्षण गरागर फिरवतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आणलाय. डीप लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन आहे आणि काऊ कॉर्नर रिजन. निघाले सुशांत. 6 बॉल 15 ची गरज. पहिलाच बॉल वेगात हाताळलाय. रफ्तार के साथ करना चाहते है गिरफ्तार. डॉट बॉल. जबरदस्त बॉल हाताळलाय पहिल्याच बॉलवरती. अजित यांना फॉर्मशी झगडायला लागते.
परंतु अजित यांना स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. 3 बॉल फेस केलेत अजित यांनी आणि एकही धाव बनवलेली नाही. आता इथून पुढे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 15ची गरज. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि आता इथं विकेट सॅक्रिफाईस केली जाते. चार बॉल इथून पुढे येणारे 15ची गरज. 4 बॉलमध्ये 15. हे बॅटल जबरदस्त असणार आहे. फॉर्म मध्ये अजय आहेत. अजय यांनी 1 षटकार 1 चौकार आधी खेळलाय. समोर सुशांत आहे. 4 बॉल आणि 15 धावांची गरज. प्रथमेश शेठ शिर्के अर्थात शिर्के कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनापासून स्वागत. दिशा दाखवली. 1 सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. एक रिव्ह्यू आहे दोन्ही संघांसाठी, हे देखील नोंद घ्या. येणारे 3 बॉल आणि 13ची गरज. डॉट बॉल. एक बॉल आणि 12ची गरज. या सामन्यामध्ये मी निश्चित म्हणेन औपचारिकता शिल्लक आहे. टीम धोम पुनर्वसन अर्थात सुशांत शिंदे केवळ 3च धावा देतात. एक चांगली गोलंदाजी केली. परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून वाई तालुक्याचे आयकॉन म्हणून ओळखले जातात. स्लोवर 1 दिशा दाखवली. 1 सिंगलच्या कोणती धाव घेतली जात नाहीये आणि अशा पद्धतीनं या मॅच मध्ये टीम धोम पुनर्वसन हा संघ जिंकलाय. तर टीम नांदगाव परी 11 आपण देखील चांगली झुंज मैदानाच्या आतमध्ये दिली. पहा, मॅच हारली म्हणून प्लेयर संपत नाही आणि मॅच हारली म्हणून गेम सुद्धा संपत नाही. कुणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं आपण थांबायचं नाही आणि आज हारलो म्हणून कधीच जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. येणाऱ्या काळामध्ये जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी तुमच्यासोबत ठेवा. यश निश्चित तुमचं असणार आहे. अभिनंदन टीम धूम पुनर्वसन. तर पुढील इथून पुढच्या मॅचेससाठी किंवा इथून पुढच्या कारकिर्दीसाठी परी 11 नांदगाव संघाला देखील शुभेच्छा असतील. आपण अनुश्रीच्या चषकचा भाग झालात यासाठी देखील आपले आभार. यानंतरची मॅच सुपर क्लासिकल मॅच. एका बाजूला टीम सागर शेठ यादव मित्र समूह धनगरवाडी कोडोली सातारा, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे